बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, इट इज नॉट ओव्हर व्हेन यू लूज, इट इज ओव्हर व्हेन यू क्विट. म्हणजे काय सांगा बरं? इट इज नॉट ओव्हर व्हेन यू लूज म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस हारले तर लगेच सगळं संपलं असं असतं का? सगळं संपतं कधी? यू नेवर क्विट. म्हणजे काय? तुम्ही थांबत नाही किंवा ती गोष्ट सोडत नाही. ठीक आहे. तुम्ही हे बघितलं असेल, आता ती माकडाची गोष्ट ऐकलेली असेल तुम्ही. झाडावर चढते पुन्हा खाली पडते, पुन्हा झाडावर चढते पुन्हा खाली पडते. झाडावर नाही, पोलवर. झाडावर तर चढतात असते, पोलवर चढता येत नाही लवकर का? स्लिपरी असतो ना तो. ठीक आहे. म्हणजे काय? सरळ सरळ. मग आता एक वेळेस पडला तो खाली, एक वेळेस खाली पडला म्हणजे काय? त्याला असं त्यानं माइंड मध्ये असं ठेवायचं काय संपलं म्हणून सगळं. काय करायचं? जर तुम्ही हारले, चुका काय झाल्या त्या बघायच्या. कळालं? आता ही गोष्ट प्रत्येक गोष्टीसाठी रिलेट करायची. अभ्यास असो, खेळ असो, बाकीच्या काही गोष्टी असो. हारले, चुका शोधायच्या. इथं चुकलो, ती चूक सुधारायची, परत नवीन उत्साहानं परत ते गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. थांबायचं नाही, असं नाही समजायचं. आणि परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता समजा तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे, आणि ती गोष्ट तुमच्याकडून झाली नाही, मग तुम्ही हा विचार नाही करायचा ती सोडून देऊ का? कारण त्या गोष्टीसाठी तुम्ही किती वेळ घातलेला असतो, तो वेळ परत येतो का लाईफ मध्ये? नाही. समजलं? ठीक आहे. लक्षात राहू द्यायचं. क्विट नाही करायचं, कोणतेच थांबायचं नाही, चालू ठेवायचं आपला अभ्यास वगैरे, स्टडी ठेवायचा. मॅथमध्ये तुम्हाला 0 मार्क्स आले पहिल्या टेस्टमध्ये, तर असं नाही समजायचं माझं झालं म्हणून. दुसऱ्या टेस्टमध्ये 1 आणायचा प्रयत्न करा, नंतर 10, नंतर 20, 30 अशा गोष्टी असतात. ठीक आहे. 0 आले म्हणजे संपला विषय, असं नाही करायचं. आणि 0 तर कोणाला येतच नाही, ते एक्झाम्पल झालं. ठीक आहे. हा. मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट. मातीचे भांडे बनवण्याचा एक बिझनेस आहे. ही मेक्स अ सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. डेली काही ना काही नंबर, आता बिझनेस म्हटल्यानंतर डेली काही ना काही पॉट्स बनवत असेल. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 डे. आता समजा एका दिवसात त्यांना काही पॉट्स बनवले, काय बनवले? काही भांडे बनवले, तर त्याची बनवण्याची जी किंमत असते ती 10 पट असते. कशाच्या? भांड्यांच्या. आणि 40 ने जास्त असते. कशी असते? 40 ना जास्त. त्याच्यानंतर इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600, म्हणजे एका दिवसात जो भांडे बनवतो त्यांची कॉस्ट किती राहते? 600, असं म्हणणे. आता काय क्वेश्चन इझी येतो, फक्त समजायला अवघड आहे. आपण म्हणून लेट नंबर ऑफ पॉट्स मेड इन 1 डे. एक्स. एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या एक्स घेऊ आपण. किती घेऊ? एक्स. ठीक आहे. आता एक्सच काय घेतली? कारण प्रोडक्शन कॉस्ट ही जास्त आहे. काय? प्रोडक्शन कॉस्ट जास्त आहे. मग आपण भांड्यांची संख्या घ्या, सोडवायला सोपं जाईल ते आपल्याला. भांड्यांची संख्या घेतली एक्स. आता ही झाली फक्त भांड्यांची संख्या. प्रोडक्शन कॉस्ट कसं आहे बघा, ते पेन वगैरे ते ठेवून द्या, आधी समजून घ्या. जर कोणाला परत लागलं तर आपण स्क्रीनशॉट मारून परत सेंड करू शकतो तो. पण जे लाईव्ह जे शिकवणं असतं ते समजून घ्या जरा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट म्हटलेलं आहे. ऑफ इच पॉट, प्रत्येक भांड्याची किंमत. आता बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज म्हणजे काय? इज इक्वल टू 40 मोर, 40 ने जास्त. किती जास्त? 40. कशापेक्षा? मोर दॅन 10 टाइम्स. 10 टाइम्स 10 पट. कशाच्या? टोटल नंबर्स ऑफ पॉट. टोटल नंबर्स ऑफ पॉट्स किती बनवून झाला एका दिवसात? एक्स. त्याची करायची 10 पट. ठीक आहे. शब्दशः बरोबर जायचं. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज 40 मोर, 40 ने जास्त. मोर म्हणजे प्लस, टाइम्स म्हणजे गुणाकार. 10 टाइम्स कशापेक्षा? भांड्यांच्या संख्यापेक्षा. भांड्यांची संख्या किती? एक्स. आता हे जे ही त्याची किंमत आहे, भांड्यांची काय किंमत. एका दिवसात किती भांडे बनवून झाला? एक्स. समजा एका दिवसात भांडे बनवले 10 आणि प्रत्येक भांड्याची किंमत असली 400 रुपये, तर किती होऊन राहिले मग? 4000. काय केलं तुम्ही? गुणाकार. मग प्रत्येक एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची जो किंमत आहे किंवा जो खर्च आहे तो 600 रुपये. किती आहे? 600 रुपये. मग 600 रुपये कुठून आले असतील ते?
भांड्यांची संख्या आणि भांड्यांची किंमत यांचा गुणाकार. मग काय फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन किंवा फ्रॉम गिवन कंडिशन, फ्रॉम गिवन कंडिशन भांडे किती बाई एक्स, किती भांडे एक्स, त्यांचा कॉस्ट किती आहे 10x + 40. एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या एक्स, एका भांड्याची किंमत एवढी, तर टोटल किंमत आहे 600. किती आली ती 600. एक्स न मल्टिप्लाय करा 10x², 40x, 600 इकडे आणा, -600 = 0. 10 ने डिवाइड करून टाका, दिसतं ना सरळ सरळ, डिवाइडिंग बाय 10, डिवाइडिंग बाय 10. 10 ने डिवाइड केल्यावर काय होईल, x² + 4x - 6 = 0. -60. -60 हां, आणि +4. सी मायनस आहे, सी मायनस आहे. मायनस म्हटल्यानंतर काय चेक करतो, फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक 4. तुम्हाला सांगितलं 0 असलं की डायरेक्ट 10 ने सुरुवात करा. 10 × 6, 10 आणि 6, 10 आणि 6, इथं पण 10 आणि 6. तुम्ही ते बघून घ्या एकदा ते लेक्चर, ठीक आहे. किती येईल मग हे, हो ना, तेच ना. मग मायनस सांगा ना, कोणाला द्यायचं तर 6 ला मायनस द्यायचं का, कारण आपला जो गुणाकार आहे, सॉरी जो फरक आहे तो प्लस मध्ये, ठीक आहे. कोणाला अजून कन्फ्युजन होत असेल तर परत सांगतो, ते लेक्चर बघून घ्या, डिटेल मध्ये झालेलं आहे. हे कन्फ्युजन राहणार नाही, कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये हेच येणार आहे. जेवढे काही क्वेश्चन आहे हे प्रॉब्लेम सेट मधले हेच कंडिशन येणार आहे, ठीक आहे. मग काय येईल, x², 4x ला काय होईल 10x, हा ठीक आहे. सोडवायच्या समोर काही लिहायच्या समोर, मग सोडवलं ना तुम्ही. x कॉमन येईल, x + 10, हे ब्रॅकेट ॲज इट इज x + 10. x ला किती मल्टिप्लाय केलं म्हणजे -6 येतील, -6 = 0. x + 10, x - 6 = 0. x + 10 = 0 or x - 6 = 0. x ची किंमत किती येईल -10 और x ची किंमत किती येईल 6. x ची किंमत येईल तुमची 6. आता -10 कसं आहे, -10 आपण घेऊ शकणार नाही का, कारण कॉस्ट काढायची आपल्याला. काय नंबर ऑफ पॉट्स निगेटिव्ह राहणार आहे का ते, नाही. मग x = -10, फकडी जाऊ द्या, पावसाचं वातावरण आहे ना. x = -10 इज नॉट पॉसिबल, ठीक आहे. मग x ची किंमत आहे 6, तर काय काय विचारलं, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. प्रोडक्शन कॉस्ट बघा काय 10x + 40. मग देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट किती, प्रोडक्शन कॉस्ट 10x + 40, 10x + 40 म्हणजेच 10 × 6 + 40 किती येईल 100 रुपीज. किती 100. त्याच्यानंतर विचारलं नंबर ऑफ पॉट्स. नंबर ऑफ पॉट्स किती 6, नंबर ऑफ पॉट्स 6, ठीक आहे. असं फायनल आन्सर लिहावं लागेल, समजला. नेक्स्ट क्वेश्चन. आता थोडे हाय लेवलचे क्वेश्चन आहे, समजण्यासाठी, सोडवायला काहीच नाही. हे स्टारवाले क्वेश्चन ना समजण्यासाठी फक्त हाय लेवल असतं. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ बोट इन अ स्टील वॉटर इज 12 km/h अँड फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तुम्हाला मी लिनियर इक्वेशनमध्ये शिकवलं होतं ते बोट आणि स्ट्रीम, नदीचं एक्झाम्पल दिलं होतं, ठीक आहे. आता एवढं डिटेलमध्ये जात नाही, ते बघत परत व्हिडिओ बघून घ्यायचा, तो कन्सेप्ट तीच आहे, समजला. परत बघून घ्यायचा तो व्हिडिओ. काय असतं डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहासोबत जातो आपण. काय जातो पाण्याच्या प्रवाहासोबत. डाऊनस्ट्रीममध्ये स्पीड जास्त असतो,
स्पीडची काय होते ॲडिशन. एवढं लक्षात ठेवा. डिटेलमध्ये आहे ते बघून घ्या. पाण्याच्या अपस्ट्रीम म्हणजे विरुद्ध बाजूनं, काय पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीड काय होईल मायनस. आणि स्पीड कोणाचा जास्त असतो, पाण्याचा जास्त नसतो. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, असतं ते, पण कसं एक प्रत्येक कंडिशन. आता किती स्पीड असू द्या पाण्याला, आता तुम्ही जर त्याच्यावरती एखादी मोटर बोट वगैरे चालले तर स्पीड कोणाचा जास्त राहणार आहे, मोटर बोटचा. ठीक आहे, तर कंडिशन लक्षात राहू द्यायची. स्पीड मोटर बोटचा वगैरे बोटचा जास्त राहील. ठीक आहे, आता काय म्हटलेलं त्यांनी, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. वॉटर करंट म्हणजे पाण्याचा प्रवाह, त्याचा स्पीड फाइंड करायचा आपल्याला. मग आपण म्हणू लेट स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट इज x किलोमीटर पर आवर. स्पीड कशामध्ये घेणार आपण, किलोमीटर पर आवर, कारण सगळे कसे किलोमीटरमध्ये. ठीक आहे, स्पीड ऑफ वॉटर करंट इज किलोमीटर पर आवर. आता त्यांनी दिलेलं आहे प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे काय 8 hours दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 8 hours. म्हणजे काय दिलेलं आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला दिलेला आहे टाईम. काय दिलेला आहे टाईम. मग आपल्याला लागेल डिस्टन्स अपॉन स्पीड. काय लागेल डिस्टन्स अपॉन स्पीड. 8 hours हा टाईम दिलेला आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार टाईम बरोबर काय झाला, डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे, कोणाला नवीन वाटत असेल परत सांगतो, बघून घ्या तिकडं, सगळं डिटेलमध्ये झालेलं आहे चॅप्टर 1मध्ये. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. पहिलं डिस्टन्स किती आहे 36. किती आहे 36. आता इथं लिहा प्रत्येक टेक्स किती तास लागतात त्याला, 8 hours टू ट्रॅव्हल. बघा याला काही तुम्हाला पाठ करण्याची गरज आहे का, नाही, जसं तसं पाहून लिहायचं आहे. ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम and return to the same spot. आता 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेला तर अपस्ट्रीम पण किती येणार तो 36 किलोमीटर. मग ठीक आहे, आता मग टाईम फॉर डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीमचा टाईम किती असेल मग सांगा बरं. डाऊनस्ट्रीमचा टाईम किती असेल, डिस्टन्स अपॉन स्पीड. 8 hour नाही, डाऊनस्ट्रीमचा टाईम काय आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. डाऊनस्ट्रीम गेलेलं डिस्टन्स किती आहे 36. किती आहे 36. स्पीड कसा राहील, थांबा तुम्हाला कन्फ्यूज होऊन राहिलं का, सिम्पल करून देतो. स्पीड ऑफ बोट किती दिलेलं आहे, स्पीड ऑफ बोट 12 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, आता फ्रॉम गिवन कंडिशन. आता एक गोष्ट काढू आपण. टाईम रिक्वायर्ड फॉर डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीमला किती टाईम लागलेला असेल सांगा बरं. डिस्टन्स किती आहे, फॉर्म्युला बघा ना, डिस्टन्स अपॉन स्पीड. डाऊनस्ट्रीम किती गेलेलं आहे 36 किलोमीटर. डाऊनस्ट्रीममध्ये पाण्यासोबत जाताना काय करतो, स्पीडची ॲडिशन, x + 12. याचा स्पीड पाण्याचा आणि बोटाचा स्पीड दोघांची काय झाली ॲडिशन. अपस्ट्रीममध्ये काय करतो, अपस्ट्रीम पण डिस्टन्स किती आहे 36च आहे ना, डिस्टन्स बदलणार आहे का नाही. अपस्ट्रीममध्ये काय राहील, x - 12 राहील का, 12 - x राहील, 12 - x. का, बोटचा स्पीड काय राहील जास्त. इथं पण मग 12 + x करून घ्या, 12 + x समजून घ्या, जास्त काही अवघड नाही. डाऊनस्ट्रीममध्ये जाताना दोन्ही स्पीडचे काय होते ॲडिशन, अपस्ट्रीममध्ये दोन्ही स्पीडचे काय होईल सबट्रॅक्शन. हा काय आहे टाईम. काय आहे टाईम. डाऊनस्ट्रीम जायला एवढा टाईम लागला, अपस्ट्रीम जायला एवढा टाईम लागला, पण दोन्ही मिळून किती टाईम लागलेला आहे 8 तास. किती लागलेलं आहे 8 तास. मग फ्रॉम गिवन कंडिशन डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी लागलेला टाईम आहे 36/12 + x. अपस्ट्रीम जाण्यासाठी लागलेला टाईम आहे 36/12 - x. पण हा दोन्ही मिळून जो टाईम आहे तो किती आहे 8 तास. कसा काढला, डिस्टन्स अपॉन टाईम.
आता 36 36 कॉमन घेऊन तिकडे पाठवा. एका स्टेपमध्ये करू का? 36 36 कॉमन घेऊन तिकडे पाठवू. जाऊ द्या, समजणार नाही तुम्हाला परत. छत्तीस काय घेतले? कॉमन. काय घेतले? कॉमन. कॉमन घेऊन ती कसे आले? मल्टिप्लिकेशनमध्ये. तिकडे गेल्यावर काय झाले? डिव्हिजनमध्ये गेले. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा. 12 - x इंटू 1, मधात साईन आहे प्लस, 12 + x. यानं याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, यानं याला क्रॉस मल्टिप्लाय केलं. खाली दोघांचा गुणाकार. दोघांचा गुणाकार म्हणजे काय? a² - b². कसं काय रे? दोघांचा गुणाकार म्हणजेच काय झालं? ते a + b a - b. कोणता फॉर्म्युला वापरला? a² - b². अभ्यास करताना लिहून ठेवायचं असं कुठंतरी. a² - b² = a + b. कुठे गेलो रे आपण? डायरेक्ट a + b a - b. ठीक आहे. a + b a - b एवढं लक्षात ठेवा. आता 12 - x इंटू 1 समोर आहे. 12 - x इंटू 1, 12 + x इंटू 1 = 8/36. कळालं? 12 + x 12 - x काय होईल? बेरीज सॉरी यांचा काय होईल? गुणाकार a² - b². काय येईल मग ते? आता बघा, +x - x कॅन्सल, -x + x काय होणार आहे? कॅन्सल. कारण मधा साईन कोणतं आहे? प्लस. 12 आणि 12 किती झाले? 24. अपॉनमध्ये 12चा स्क्वेअर, x चा स्क्वेअर, x² ॲज इट इज. 8/36 ला भाग द्या. 4 × 2 = 8, 4 × 9 = 36, 2/9. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? काय काय केलं? -x + x काय झालं? कॅन्सल. 12 + 12 24, 12चा स्क्वेअर 144, x² ॲज इट इज. इकडे भाग दिला आपण, 2/9 आले. किती आले? 2/9. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. तुम्हाला इथं अजूनही भाग देऊ शकता तुम्ही डायरेक्ट. 2 न 12चा भाग जातो इथं. जातो? जातो का? नाही जात? डायरेक्ट जमणार नाही का? एक स्टेप टाकावं लागेल मग शिल्लक. ज्यांना डायरेक्ट जमल ना असं ते डायरेक्ट करा. भाग देता येत असतो तसा. कारण सांगतो त्याचं तुम्हाला. हे 24 इकडे केल्यानंतर कुठे जाणार आहे? अपॉनमध्ये. कुठे जाणार आहे? अपॉनमध्ये. शेवटी भाग देण्याची तुम्हाला. ज्यांना डायरेक्ट भाग देता येईल ती डायरेक्ट भाग द्या. नाही तर मग तुम्हाला समोर स्टेप वापरावं लागेल. कशी ते बघा. आता याला मल्टिप्लाय करा. 2 इन ब्रॅकेट 144 - x². हे 9 × 24. आता गेला, शेवटी जाणारच आहे. म्हणजे काय उरलं इकडं? 144 - x². इकडे 12 × 9 108. ठीक आहे. बरोबर आहे? सोपं आहे. याच्यात काही आपल्याला इक्वेशन तयार करायची गरजच पडून नाही राहिली. x² तिकडे पाठवा. x² काय झाला? प्लस. लक्ष द्या बरोबर. काय काय केलं? आपल्याला x² प्लसमध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे? प्लसमध्ये. x² तिकडे पाठवलं. काय झाला तो? प्लस. फक्त लिहिताना या साईडला लिहिलं. 108 ला इकडे आणा. म्हणजे याच्यातून काय समजलं तुम्हाला? 144 ची मुवमेंट केली नाही. कोणाची केली नाही? 144 ला ॲज इट इज ठेवलं. x तिकडे पाठवलं त्याच्यामुळे तो प्लस झाला. 108 इकडे आणले त्याच्यामुळे ते काय झाले? मायनस. x² बरोबर किती येईल? 36. ठीक आहे. मग xच्या 2 व्हॅल्यू येईल. आता सोडवावं लागेल ते थोडं आपल्याला. डायरेक्ट ते सोडवावं लागेल. x² बरोबर x². डायरेक्ट आन्सर येतं इथून, पण कसं आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आहे ना, मग थोडंफार क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये बनवावं लागेल त्याला. x². ठीक आहे. x² इकडं पाठवला. इकडं 108 ला इकडं आणा. x² तिकडे न्या. किती झाले? x² = 36. x² - 36 = 0. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? हे फक्त 144 मधून 108 काढले 36. कसं असतं ते? x चे 2 व्हॅल्यू येतात ना, +-6. डायरेक्टली काढू शकतो आपण, पण आपलं नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आहे. मग आपल्याला त्याला त्या फॉर्ममध्ये आणावं लागेल, या फॉर्ममध्ये. कारण दाखवावं लागेल ते थोडं.
एक्स स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. एक्सची किंमत किती येईल 6 और एक्सची किंमत प्लस 6, दोन किंमत आल्या. ठीक आहे. तुम्ही असंही जरी केलं डायरेक्ट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 आणि एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 6 तरी आन्सर चुकणार नाही, पण क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे आपल्याला त्या फॉर्ममध्ये आणावं लागेल त्याला. आता दोन किंमत आल्या. आता काय आहे तो स्पीड. कशाचा स्पीड ऑफ बोट. स्पीड इज नेवर निगेटिव्ह. स्पीड इज नेवर निगेटिव्ह. स्पीड निगेटिव्ह असतो का? नाही. मग स्पीड ऑफ कशाचा विचारलं तुम्हाला? स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. इथं कन्फ्यूज नका होऊ. बघा, कन्फ्यूज नका होऊ. परत सांगतो मी तुम्हाला काय केलं तर. एक्स स्क्वेअरला तिकडे नेलं, 108ला इकडं आणलं, काय झाले ते मायनस. ठीक आहे. मग एक्स स्क्वेअर बरोबर किती झाले 36. बरोबर या साईडला लिहिलं त्याला एक्स स्क्वेअर बरोबर 36. एक्स स्क्वेअरला 36ला इकडं आणा, इकडे किती उरतील 0. 36 कोणाचा स्क्वेअर आहे 6चा. कोणता फॉर्म्युला वापरला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी. डायरेक्ट वापरून 0ला इक्वल केलं. ठीक आहे. झालं.